प्रेज द लॉर्ड. प्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. तर इथे मी 1 कप डाळ किंवा फुटाणा डाळ, दलिया असंही म्हणतात त्याला. तर इथे मी 1 कप फुटाणा डाळ घेतलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या प्रमाणानुसार घ्या. तर जवळपास 1 वाटी फुटाणा डाळ म्हणजेच डाळवं इथे घेतलेलं आहे. यात आपण मस्त मिक्सरला बारीक याची पावडर करून घेऊयात. तर हे छान बारीक याची पावडर करून घेतलेले आहे आणि हे चाळून घेतलेलं आहे. जर चाळून घेतलं तर जे काही मोठे मोठे कण असतील ते निघून जातात, म्हणून हे चाळून घ्यायचं आहे. आणि सोबतच जितका आपण डाळवं म्हणजे जितकं फुटाणा डाळ घेतलेली आहे त्याच्या दुप्पट तांदळाचे पीठ घ्यायचं आहे. तर 1 वाटी फुटाणा डाळ म्हणजे 1 वाटी डाळव्याच्या पिठासोबत 2 वाटी तांदळाचं पीठ. तर आता यामध्ये अर्धा चमचा ओवा असं 2 हातांच्या मध्ये चुरून टाकायचा आहे, जेणेकरून त्याचा फ्लेवर छान येतो. 1 चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर, चवीनुसार मीठ, यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालत आहे, जेणेकरून चकलीला छान दिसतात ते. इथे मी 1-1.5 चमचा तेल घातलेलं आहे. तेल हे गरम करून पूर्णपणे थंड केलेलं आहे. इथे आपण डाळव्याच्या चकल्या बनवतोय, त्यामुळे याच्यामध्ये गरम असं तेल घालायचं नाहीये. तर गरम करून थंड घातलेलं आहे. तर आता हे सर्व जिन्नस आपण कोरड्या आधी एकत्र करून घेऊयात. तर यामध्ये 1-2 चिमट हिंग, तर हिंग मी दाखवायला विसरलेले, हिंग घालायचे. आणि आता हे आपण कोरडं छान असं मिक्स करून घेऊयात. तर आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. हे बघा मूठ तयार होते, म्हणजे पीठ आपलं छान झालेलं आहे. तर हे चकलीचं पीठ मळण्यासाठी आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे. अगदी कडकडीत नाही, पण गरम पाणी घ्यायचं आहे. आणि चकलीचं पीठ हे घट्ट मळायचं असतं, त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाहीये. तर थोडं थोडं करून आधी पाणी घालायचं आहे आणि छान असं घट्ट हे मळून घ्यायचं आहे. तर पाणी घालताना सावकाश सावकाशच घालायचं आहे, एकदम असं पाणी घालायचं नाहीये. तर मिरची पावडर घालताना तुम्ही कितपत तिखट खाता त्या अंदाजावर घाला. तर पीठ छान घट्ट मळलेलं आहे. आता हे झाकून ठेवूया 10 मिनिटं. तर आता 10 मिनिटं झालेली आहे आणि पीठ देखील छान मुरलेलं आहे. तर साच्याला मी हा मी चकलीचा साचा लावून घेतलेला आहे. तर आता यामध्ये पिठाचा एक गोळा करून भरूयात आणि चकली काढूयात. तर इथे पीठ अगदी आपलं घट्ट आहे, तर थोडासा पाण्याचा हात लावून हवा तितका गोळा आपण घेऊयात. आणि चकलीच्या साच्यामध्ये घालूयात. पीठ छान खसखशीत मळून घ्यायचं आहे, कारण इथे आपण फुटाणा डाळ म्हणजेच डाळ्याच्या आणि तांदळाच्या पिठाच्या चकल्या बनवतोय. पीठ चांगलं मळलं नाही तर चकल्या तुटण्याची शक्यता असते. तर पीठ छान घट्ट गरम पाणी घालून मस्त मळून घ्यायचं आहे. तर अगदी काटोकाट भरायचं नाहीये, कारण मग गळताना प्रॉब्लेम होतो. तर अशा प्रकारे दाबून भरून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण चकली पाडून घेऊयात. तर पीठ घट्ट मळलं की काटेदार चकली येते. तर तुम्हाला हव्या त्या आकाराची चकली तुम्ही बनवून घेऊ शकता. तर इथे मी एक कागद घेतलेला आहे आणि त्यावर चकल्या गाळत आहे. तुम्ही हवं तर छोटी एक डिश घेऊ शकता, एखादा प्लास्टिकचा पेपर घेऊ शकता. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्यावर तुम्ही चकल्या अशा गाळून घेऊ शकता. तर तेलामध्ये सोडताना तुम्हाला भीती वाटत असेल किंवा चटका बसल्याची भीती असेल तर झाऱ्यावर तुम्ही चकली टाकली तरी चालेल. तर आता हा असा पेपर उचलायचा आणि तेलामध्ये चकली सोडून द्यायची. तर तेल देखील छान तापलेलं आहे. तर तापलेल्या तेलातच चकली सोडायची आहे. कच्च्या तेलात सोडली तर चकली विरघळण्याची शक्यता असते किंवा त्या चकलीमध्ये तेल पूर्णपणे शोषलं जातं आणि चकली तेलकट होते. तर बुडबुडे कमी आले, त्याचा अर्थ आपली चकली एका साईडने छान भाजलेली आहे. बघू शकताय तुम्ही. अशीच अलगदपणे पलटून दुसऱ्या साईडने देखील छान भाजून घ्यायची आहे.
तर जो मी शेवचा व्हिडिओ बनवलेला तो बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तोही जाऊन बघा. त्यामध्ये मी बऱ्याचशा टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत. तर बुडबुडे पूर्णपणे कमी आलेले आहेत आणि बघू शकताय तुम्ही आपली चकली मस्तपैकी झालेली आहे. काटे देखील खूप छान दिसत आहेत. तर पीठ थोडं घट्ट मळलं की काटे छान येतात असे. तर तुम्हाला प्रश्न पडत असेल की चकलीला काटे काय येत नाहीत, तर मला आशा आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला भेटलं असेल. तर अशा प्रकारे मस्त खमंग खुसखुशीत चकली तयार झालेली आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा. तर फक्त 2 साहित्यामध्ये अगदी 10 मिनिटात आपली परफेक्ट चकली बिना भाजणीची तयार झालेली आहे. तर अशाच वेगवेगळ्या आणि अगदी सोप्या पद्धतीच्या रेसिपीसाठी ब्लेस फूड रेसिपी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, घंटी वाजवायला विसरू नका. व्हिडिओ बघितलात त्याबद्दल खूप मनापासून थँक्यू.